कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही हो, लय बिझी आहे तो, फोनच नाही उचलला। काय झालं? एकदम शांत शांत तुम्ही सगळे, नेहमी सारखं हा ही हू काही दिसत ना। ते कुठे बोल का बावलं, कुठे गेलं? हा बबलू राव, आता भाऊला आहे इकडे, म्हणजे बबलू आहे इकडेच आहे। ते असलं की कसं वातावरण काय लपवत आहे का काय तुम्ही? काय टेन्शन आहे का तुम्हाला? हा वाटतं ना? नाही नाही जावय बापू, उद्या घरी भजनाचा कार्यक्रम बी आहे। सावला तेवढं पाठवा, आणि तुम्ही बी याळात येळ काढून जमल्यास या। प्रयत्न करतो। येऊ का? अहो असं कसं, आता जेवूनच जा। आता ते आपल्याकडे कशाला जेवतील, ते हॉटेलला जाऊन जेवतील ना। हॉटेलमध्ये? 5 स्टार हॉटेलमध्ये तिकडे जेवणार आता आम्ही, काय हो? रामकृष्ण हरी। बाय बाय। चला बाहेरपर्यंत सोडायला तुला। ये। कसली गडबड चालू आहे वहिनी? काही नाही। सावली ये। हे घ्या। काय द्यायचंय? तुम्हाला नेहमी मनातलं कसं कळतं? कोण आहे मी? जायचंय ना? जायचं आहे पण आणि नाही पण। अरे वा, तुला पण कोडं घालता येतं? कोडं काय त्यात? मी जर गेले तर इथे तुमची काळजी घ्यायला कोणी नाही, आणि तिथे नाही गेले तर माझ्या घरचे दुखावते। या वेळेला काय करू हे मित्राला विचारावंसं नाही वाटत तुला? कोण? अगं मी मित्र आहे ना, मी तुझा, मानतेस ना मला? हो हो, सांगा काय करू? मला असं वाटतं की तुझा काळजी नको करू, मी मॅनेज करेन। 1-2 दिवसासाठी जा, त्यापेक्षा जास्त नाही। काय ऐश्वर्या मॅम आज एकदम आपटा धोपट? सॉरी। मॅडम, काय आहे तुझं? मगाशी तुझ्या घरचे आलेले तेव्हा का लपलेलास? ऐश्वर्या हळू, तो तुझं काम करतो याचा अर्थ तू विकत नाही घेतलंस त्याला। लेट मी हँडल इट, ओके? इंटरप्ट नाही करायचं। जेव्हा मला गरज होती तेव्हा तेव्हा कुठे होतास? अरे गेला असेल कुठेतरी कामानिमित्त, त्यात काय? नाही साहेब, कामानिमित्त कुठेच गेलो नव्हतो मी, इथेच होतो।
गरज होती, मजबुरी होती, म्हणून हे काम पत्करलं. माझ्या घरच्यांना नाही माहित हो की मी माझ्या बहिणीच्याच घरी नोकर म्हणून काम करतोय ते. तू नोकर म्हणून नाहीयेस आणि समजूही नकोस. तू सावलीचा भाऊ आहेस आणि आणि आमच्यातलाच एक आहेस. आमच्यातला एक नाहीये. तुला मी कामावर हायर केलं, त्यामुळे मला गरज असेल तेव्हा हजर राहायचं, कळलं? कॉफी. ठेव तिकडे. काय काय आता जाऊन काम करा. मॅडम, ते आमच्या घरात म्हणजे रीतच आहे तशी, पायंडाच आहे. मग तर घरी जायचं होतं. आय सी. सुट्टी हवी आहे? होय. आत्ताच कामाला लागलायस ना? नाही मिळणार सुट्टी. काम कर जाऊन. नका नका हो मॅडम, असं नका करूस. हवं देवाचं काम आहे ते. विठ्ठलाला तुळशी हार घालायचं मान माझ्याकडे आहे बघा. आय डोंट केअर. आणि तसंही तुझा देव सर्वत्र आहे ना, मग इकडे कर पूजा. तुझी ती मूर्ख बहीण आमच्या किचन मध्येच राहते. तिकडे एक छान देवाची मूर्ती आहे, तिकडे चढव मानाचा तुळशी हार. ऐश्वर्या बस. हा जस्ट शट अप. मध्ये बोलायचं नाही. हा, मागची बाग जाऊन साफ कर. रिकामं बसायचं नाही. जा. होय. हे हे दादा हा. दादा इथे बस. बस दादा, मी 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 पाणी घेऊन येते. ए, थांब साऊ, नको काय आणूस. बरं वाटतंय मला. आता तुझ्या घरच्यांनी बघितलं ना तर म्हणतील भावाची सेवा करते म्हणून. बरं वाटतंय. दादा मी काय म्हणते, आपण उद्या आपल्या घरी जाऊया. आणि तुला शपथ आहे, तू तिथे गेल्यावर इथे यायचा हट्ट करू नकोस. ए साऊ, अजून किती दिवस तुझ्या जीवावर जगायचंय? मला माझे भोग भोगू देत. मी नाही येणार घरी. दादा मी तुझं काही ऐकणार नाही, तुला यावं लागेल. अगं ऐश्वर्या मॅडमने सुट्टी नाही दिली ग मला. काय? होय. आणि तसं बी हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे माझी. मला माझी इथली कामं करू देत. आणि ऐश्वर्या मॅडमने नाही सांगितलंय, त्यांचं ऐकायलाच पाहिजे ना मला. आणि सारंग सरांचं? अगं पण ऐश्वर्या मॅडमने मला कामाला लावलंय नाही तर. दादा तुला माहिती आहे ना, तू घरी नाही आलास तर आपल्या घरचे दुखी होतील. काय कोण नाही काय दुखी मला. या खेपाला मी इथूनच विठ्ठलाला हात जोडतो आणि सांगतो, अगं विठ्ठलालाच मला इथं पाठवलं आहे ना तुमची सेवा करायला. आणि त्यातून जो मोबदला मला मिळेल ना, त्यातून घरच्यांची सेवा होणार आहे. एवढंच पाहिजे. चल जा तू जा, मला माझी कामं करू दे. तू नको काळजी करू. दादा मी नाही. साऊ जा तू. दादा जा जा म्हणला. काळजी घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.